खूप एक्सक्लुझिव्ह किस्सा आठवलाय, मी सांगू शकतो काही ह्याच्या आधीच्या मुद्द्यात. तर विश्वदीप चॅटर्जी म्हणून एक साऊंड डिझायनर आहेत. ओके, ही इज द मॅन बिहाइंड द साऊंड डिझाईन ऑफ पद्मावत उरी. ही इज अ नॅशनल अवॉर्ड विनिंग साऊंड डिझायनर, क्रेझी ह्युमन बिईंग, अमेझिंग, द बेस्ट दॅट देअर इज. ओके, आणि ह्याचं काय, पुण्यातली एक खूप मोठी फिल्म इन्स्टिट्यूट आहे, प्रस्थापित इन्स्टिट्यूट आहे, जिकडे ते शिकवायला यायचे असं मला कळलं. रेडिओ स्टुडिओ नावाची तिकडे एक जागा आहे आणि तिकडे ते शिकवायला यायचे. तर व्हायचं असं की ही वॉज अ गेस्ट लेक्चरर, आणि मला लक्षात आलं की हे या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात. त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला साऊंड इंजिनियर म्हणून जर का हे घ्यायचं असेल तर तुम्हाला 10वी-12वी फिजिक्स लागतं, जे मी केलं नव्हतं. मला कधीच, मी आर्ट्समध्ये होतो. आय एम अ सायकॉलॉजिस्ट बाय द वे. आणि आय एम अ सायकॉलॉजिस्ट. सो मी खूपच वेगळा, मी ह्युमॅनिटीजमधून आलेलो होतो, पण फिजिक्स असल्याशिवाय ते गेटवरनं हाकलून द्यायचं की नाही मिळणार, तुम्हाला फिजिक्स असायला पाहिजे. पण मला काहीही करून त्यांचं सेशन अटेंड करायचं होतं, काहीही करून, कारण मला शिकायचं होतं की हे काय आहेत, आणि हे पुण्यात आलेत आणि मी जर त्यांना भेटलो नाही तर कसं. तर मी काही वेआउट्स काढले, मी काही त्या इन्स्टिट्यूटच्या मुलांसोबत काही मैत्री केली, थोडं त्यांच्याशी बोललो, थोडं काय 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 गोष्टींचा एक्सचेंज झाला. आणि त्याच्यानंतर मी त्यांना हे कन्व्हिन्स केलं की तुम्ही मला बसू द्या ना तुमच्या वर्गात ॲज अ स्टुडंट ऑफ युअर इन्स्टिट्यूट. आणि अशी मैत्री केली आणि मी त्यांचे लेक्चर्स चोरून अटेंड केलेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये. आणि वेन ही वॉज रेकॉर्डिंग सो मी कधी कधी ॲज अन आर्टिस्ट पण जायचो की तुम्हाला आर्टिस्ट हवेत का रेकॉर्ड करायला, ॲज प्रॅक्टिकलसाठी जे लोक लागतात त्यांना, की तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना शिकवा. सो मी ॲज अ बेसिस्ट, आय एम अ बेसिस्ट ऑल्सो, लोकांना हे माहिती नाही, आय एम अ बेस गिटारिस्ट. सो मी तिकडे जायचो, बेस घेऊन बसायचो, आणि मी माझं काम झालं तरी मी बसून राहायचो. आणि मग एक दिवस त्यांना कळलं की हा मुलगा, मी ह्याला रेग्युलरली नाही बघितले, हा काहीतरी कधी कधी येतो आहे. आणि अनफॉर्च्युनेटली झालं काय की वन फाईन डे आय वॉज सो टायर्ड, आय स्लेप्ट ॲट हिज क्लास. सो ही वॉज वर्किंग, दे वर मिक्सिंग, आणि असाच सायलेन्स असतो स्टुडिओमध्ये. अँड आय वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड बिकॉज आय यूज टू डू ऑल दिस 3-4 जॉब्स इन अ डे. तर मला जागा केलं आणि म्हणलं की यू आर अलाउड टू स्लीप इन माय क्लास बट नॉट स्नोअर. आय वॉज एम्बॅरेस्ड. आय गॉट अप आणि आय वॉज लाईक की सर आय एम सॉरी. तर त्यांनी माझे बघितलं की तू कोण आहे असं मला विचारलं. माझं भांडं फुटलं काहीच वेळामध्ये. बट यू नो वॉट हिज रिॲक्शन वॉज, ही वॉज सो हॅपी टू. आता मला माहीत नाही की त्यांना हे लक्षात असेल की नाही. ही वॉज सो, दिस इज बॅक इन 2014-15चा हा किस्सा आहे. ही वॉज सो हॅपी की त्यांनी मला तिकडेच एक डायनिंग हॉल आहे, तिकडे जाऊन मला जेव घातलं. ही टुक मी आउट टू लंच अँड ही अंडरस्टूड दॅट वॉट आर माय नीड्स. आणि मी म्हटलं की सर मला इथं फिजिक्स लागतं पण मला हे शिकायचंच आहे काही करून. सो त्याच्या पुढेचे जे 3 दिवस होते, ही वेलकम्ड मी अँड ही टॉट मी विथ द स्टुडंट्स ऑफ द युनिव्हर्सिटी अँड इट वॉज सो अमेझिंग. इट चेंज्ड माय लाईफ. त्याच्यातनं टेक्निकॅलिटीज ऑफ, बिकॉज ही वॉज रेकॉर्डिंग म्युझिक, ही वॉज ऑल्सो टीचिंग हाऊ टू मिक्स म्युझिक ॲज अ गेस्ट लेक्चरर. आणि तिथल्या स्टुडंट्सना पण आता लक्षात असेल का नाही माहीत नाही, बट मी असा एक कोपऱ्यात बसलेलो असायचो आणि त्यांच्याकडनं मी चोरून त्यांच्या वर्गांमध्ये जाऊन त्यांच्या स्टुडंट असं ॲक्ट करून शिकलेलो आहे. This is fabulous. I have never spoken about this anywhere. But it was beautiful. And see, interviewers like you bring that out in me, and it was amazing to experience that. वाव, हा किस्सा म्हणजे इट्स क्रेझी. आणि मला खूप आनंद होतोय ऍक्च्युली की तू ते केलंस. कारण लाईक यू ट्रुली सेड की त्यांनाही कळलं की दिस इज कमिंग फ्रॉम वॉट स्पेस. येस, बट ही वॉज सो ग्रेशियस दॅट ही वॉज नॉट की अरे नाही तू घरी जा, यू आर नॉट अलाउड. सो ही वॉज लाईक चल बच्चा चल. अँड किती मस्त यार. आय डोंट इवन, ही इज सो बिग टुडे, आय डोंट इवन नो की त्यांना माझं नाव लक्षात असेल, मला बघितल्याचं लक्षात असेल त्यांना. बट दीज ग्रेट पीपल आर देअर फॉर अ रिझन. हे उगाच ग्रेट नाही आहेत हे जे लोक आहेत जे तिकडे लेवलला काम करतायत ना. तर ह्या लोकांकडनं मी हेच शिकायचा प्रयत्न करतोय की हाऊ टू बी अ ह्युमन बिईंग फर्स्ट अँड नॉट अन आर्टिस्ट, बिकॉज दे आर ग्रेट ॲट वॉट दे डू. त्यांचं तंत्र झालंय आता. सो इव्हेंच्युअली इट इज अबाउट प्रॅक्टिसिंग ह्युमॅनिटीज असं वाटतं मला. तुम्ही मनुष्य म्हणून कसे आहात हे तुमच्या आर्टमध्ये रिफ्लेक्ट करतच, आणि ते करावंच. जोपर्यंत ते नाही रिफ्लेक्ट होते ना तोपर्यंत काहीच ओरिजिनल नाही आहे असं वाटतं मला. सो इफ यू हॅव टू कीप युअर ओरिजिनॅलिटी इंटॅक्ट, मला वाटतं की
व्हॉट ह्युमन बिईंग यू आर कॅनॉट बी हिडन. यू कॅनॉट प्रिटेंड म्युझिक. तुम्ही आर्टचा आव नाही आणू शकत. तुमच्याकडे ते असेल तर ते दिसतं, जर नसेल तर ते संपणार आहे एक दिवस. पण तसंच आहे.